एक दुसरी दृश्य आपण पाहतोय शिक्षणाचं माहेरघर असलेल्या पुण्यातून त्या ठिकाणी काँग्रेस आक्रमक झालेली आहे। काँग्रेस रस्त्यावर उतरलेली आहे। धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी काँग्रेसकडून करण्यात येते। एकीकडे राजधानी दिल्लीमध्ये काँग्रेसचे नेते आक्रमक झालेले आहेत। त्यांनी पंतप्रधानांच्या निवासस्थानासमोरच आंदोलन सुरू केलेलं आहे। दुसरीकडे पुण्यामध्ये देखील काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले। तर आपण पाहतोय मुरलीधर मोहोळ यांच्या पुण्यातील निवासस्थानाबाहेर यांच्या कार्यालयाबाहेर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलेलं आहे। आणि त्यानंतर पुण्यामध्ये ही दृश्य आपण पाहतोय काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची धरपकड केली जाते पोलिसांकडून। मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यालयाबाहेर काँग्रेसने जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केलेलं आहे। त्यामुळे आता पोलिसांकडून या काँग्रेसच्या आंदोलनकर्त्यांची धरपकड केली जाते। एकीकडे राजधानी दिल्लीमध्ये काँग्रेस आक्रमक झालेली आहे। त्याचे पडसाद आता राज्यातही पाहायला मिळत आहेत। राज्यातही काँग्रेस आक्रमक भूमिका घेते। नीट परीक्षेमध्ये जो घोटाळा झालेला आहे त्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी तसंच केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी काँग्रेस आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। पुण्यामध्ये मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यालयावर काँग्रेसने धडक मोर्चा काढला। दरम्यान कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांनी धडक कारवाई करत या आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतलेला आहे। पोलिसांकडून धरपकड सुरू झालेली आहे।